3-4 दिवसापूर्वी अजितदादांची आणि माझी चर्चा झाली. अजितदादांनी सांगितलं की थोडंसं या ठिकाणी महापालिकेच्या दृष्टिकोनातून आपण जबाबदारी घेतली पाहिजे. थोडीशी या बाबतीतली चर्चा झाल्यानंतर मग या ठिकाणी महापालिकेच्या दृष्टिकोनातून 2 दिवस झाला आम्ही आता कार्यरत आहे. कोण कुणाबरोबर कधी बैठक कुणाची आता करायच्या या सगळ्या दृष्टिकोनातून आज संध्याकाळपर्यंत बऱ्यापैकी तो फैसला होईल. या महानपालिकेला निश्चितपणानं महत्व आहे आणि यामध्ये आम्ही चर्चा करतोय. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत विषय संपून जातील ही या निमित्तानं मला खात्री वाटते. आम्ही लक्ष देऊन या कामात आहोत. रणनीती ही जरी करायची इलेक्शन मधली राजकारणातली भूमिका असली तरी या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामधल्या लोकांना गृहीत कुणी धरता कामा नये. लोकांना काय हवं आहे, लोक काय ठरवणार आहेत हे निश्चितपणानं पाहिलं पाहिजे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी माणसं या महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आली पाहिजेत. भाजपासोबत जाण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन असण्याचं कारण नाही, कारण भाजपाल्यांनीच सांगितलंय की त्यांनी त्यांचे घटक पक्ष त्यांच्या दृष्टिकोनातून घेतलेले आहेत. त्यामुळं आम्ही अजितदादांच्या बरोबर निश्चितपणानं काम करायची भूमिका या महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही घेतलेली आहे. राष्ट्रवादीची सत्ता येईल एवढा विश्वास देतो.